नमस्कार मित्रांनो. मागील व्हिडिओमध्ये आपण पाठ 2 स्थान आणि विस्तार पूर्ण केलेला आहे. तर आपण आज या व्हिडिओमध्ये त्या पाठाचा स्वाध्याय सुरू करत आहोत. स्थान विस्तार जो पाठ होता, या पाठामध्ये आपण 2 देशाचा अभ्यास केला. ब्राझील आणि भारत देश जो आहे त्या देशाचं स्थान, त्या देशाचा विस्तार, तसेच त्या देशाला लाभलेले समुद्रकिनारे, या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या. तर आज आपण या पाठात दिलेले काही प्रश्न जे आहेत ते बघत आहोत. चला सुरुवात करूया. तर प्रश्न 1 जो आहे या पाठामध्ये दिलेला तो आहे, योग्य आणि अयोग्य विधाने जी आहेत ती ओळखायची आहे आपल्याला आणि ती विधाने दुरुस्त करून आपल्याला लिहायची आहे. तर विधान 1 जे दिलेलं आहे ते ब्राझील देशाबाबतीत दिलेलं आहे. आपण पूर्ण पाठाचा अभ्यास केलेला आहे. ज्या विद्यार्थ्यांनी पाठ 2चा व्हिडिओ नसेल बघितला तर त्यांनी चॅनलवर जाऊन तो व्हिडिओ बघू शकता. ठीक आहे, त्यात पूर्ण एक्सप्लेन केलेला आहे. तर चला बघूया. प्रश्न 1, ब्राझील हा देश प्रामुख्याने दक्षिण गोलार्धात आहे. तर ब्राझील जो देश आहे तो दक्षिण अमेरिका या खंडात येतो आणि हा देश जो आहे दक्षिण गोलार्धात तसेच उत्तर गोलार्धात पसरलेला आहे. पण ब्राझील देशाचा बहुतांश भाग जो आहे तो दक्षिण गोलार्धात आहे. म्हणून हे जे वाक्य आहे ते बरोबर आहे की ब्राझील हा देश प्रामुख्याने दक्षिण गोलार्धात आहे. ठीक आहे. त्यानंतर दुसरा जो दिलेला आहे ते वाक्य आहे, भारताच्या मध्यातून मकरवृत्त गेले आहे. आपण रेखावृत्ते काय, त्यानंतर अक्षवृत्ते काय हे आपण पाठात बघितलेलं आहे. तसंही मी इथे डायग्राम ठेवलेली आहे, कारण बरेचदा असं होतं की आपण काही गोष्टी विसरून जातो. तर एक उजळणी म्हणून. तर बघा, पृथ्वीवर तुम्हाला पुष्कळदा जाळीसारखं असं चित्र कधी दिसलं असेल पृथ्वीवर असते, ते सगळं काल्पनिक असते खरं तर. तर अक्षवृत्ते आणि रेखावृत्ते म्हणजे आडव्या रेषा आणि उभ्या रेषा, या रेषांचं एक काल्पनिक जाळं तयार होतं. त्याला ज्या पृथ्वीवर तुम्हाला आडव्या रेषा दिसतात ती अक्षवृत्ते आहेत आणि जे उभ्या रेषा असतात ती रेखावृत्ते आहेत. अक्षवृत्तामध्ये विषुववृत्त, मकरवृत्त, कर्कवृत्त, आर्टिक वृत्त आणि अंटार्क्टिक वृत्त हे सगळे येतात. ज्या आडव्या रेषा असतात त्यांना रेखावृत्ते असं म्हणतात. तर चला बघू की भारताच्या मध्यातून मकरवृत्त गेले आहे असं म्हणत आहे. हे वाक्य चुकीचं आहे, कारण तुम्ही भारताचा नकाशा बघितलेला आहे पाठामध्ये आणि तुम्ही बघून घ्या एकदा, तुम्हाला ते लक्षात येईल. भारताच्या मध्यातून मकरवृत्त गेलेले नाही, तर भारताच्या मध्यातून कर्कवृत्त गेलेले आहे. तर योग्य जे विधान आहे ते हे आहे की भारताच्या मध्यातून कर्कवृत्त गेलेले आहे, मकरवृत्त नाही. म्हणून मकरवृत्तवालं जे विधान आहे ते चुकीचं आहे. ठीक आहे. त्यानंतर दिलेलं आहे, ब्राझीलचा रेखावृत्तीय विस्तार भारतापेक्षा कमी आहे. हे देखील चुकीचं आहे, कारण की रेखावृत्तीय विस्तार काय असतो, तो रेखावृत्त म्हणजे काय, उभ्या ज्या रेषा आहेत त्या. तर त्या 2 उभ्या रेषांमध्ये म्हणजे त्या उभ्या रेषांमध्ये पसरलेला जो देशाचा भाग आहे त्या विस्ताराला रेखावृत्तीय विस्तार असं म्हणतात. तर ब्राझील देशाचा रेखावृत्तीय विस्तार जो आहे तो भारतापेक्षा जास्ती आहे. म्हणून जे विधान दिलेलं आहे की भारतापेक्षा रेखावृत्तीय विस्तार जो आहे ब्राझील देशाचा तो कमी आहे, हे चुकीचं विधान आहे. योग्य विधान हे आहे की ब्राझील देशाचा रेखावृत्तीय विस्तार भारत देशापेक्षा जास्ती आहे. ठीक आहे. त्यानंतर दिलेलं आहे, ब्राझील देशाच्या उत्तर भागातून विषुववृत्त जाते. हे विधान बरोबर आहे. ब्राझील देशाच्या उत्तर भागातून विषुववृत्त जाते आणि ब्राझील देशाच्या दक्षिण भागातून मकरवृत्त जाते. एक गोष्ट लक्षात ठेवा, भारताच्या मध्यातून मकरवृत्त जात नाही, तर भारताच्या मध्यातून कर्कवृत्त जाते. ठीक आहे. त्यानंतर ब्राझील देशाच्या उत्तर भागातून विषुववृत्त जाते, तर त्याच्या दक्षिण भागातून मकरवृत्त जाते. ठीक आहे. त्यानंतर दिलेलं आहे की ब्राझील देशाला पॅसिफिक महासागराचा किनारा लाभलेला आहे. चुकीचं वाक्य आहे हे. बघा, ब्राझील देश आणि भारत देश या दोन्ही देशाला मोठे समुद्रकिनारे लाभलेले आहेत. भारत देशाला हिंदी महासागर आणि अरबी समुद्र, तसेच ब्राझील देशाला दक्षिण आणि उत्तर अटलांटिक महासागर या सागरांचा किनारा लाभलेला आहे. त्यानंतरचं जे वाक्य दिलेलं आहे ते आहे, भारताच्या आग्नेयेस पाकिस्तान हे राष्ट्र आहे. तर पाकिस्तान हे राष्ट्र भारताच्या आग्नेयेस नसून ते वायव्येस आहे. त्यानंतर दिला आहे की भारताच्या दक्षिण भूभागास द्वीपकल्प असं म्हणतात. हे बरोबर आहे, कारण की भारताच्या दक्षिण भूभागास द्वीपकल्प असं म्हणतात आणि भारताचा दक्षिण भाग पूर्ण समुद्रकिनाऱ्यांनी व्यापलेला आहे. पूर्ण भाग जो आहे त्याला समुद्रकिनारा
लाभलेला आहे, त्यामुळे भारताच्या दक्षिण भूभागास द्वीपकल्प असं म्हणतात. त्यानंतर काही प्रश्न आहेत, त्यांची उत्तरं बघू आपण. तसंच प्रश्न दिलेला आहे की स्वातंत्र्योत्तर काळात भारत आणि ब्राझील या देशांना कोणत्या समस्यांना तोंड द्यावं लागलं. तर भारत देश जवळपास 1.5 शतक म्हणजे 150 वर्ष, 1 शतक म्हणजे 100 वर्ष, तर 1.5 शतक म्हणजे 150 वर्ष ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली होता. म्हणजे 150 वर्ष भारत देशावर ब्रिटिश लोकांनी राज्य केलं. त्यानंतर 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत देशाला स्वातंत्र्य मिळालं. त्या स्वातंत्र्यानंतर काही काळ जो होता तो त्या काळात बेकारी आली, कारण की साहजिक आहे. आणि स्वातंत्र्योत्तर काळात आणि स्वातंत्र्यानंतरचा जो काळ होता जवळपास 20 वर्ष, तर पहिल्या 20 वर्षात देशाला 3 युद्धांना सामोरं जावं लागलं. 3 युद्ध झाले आणि जेव्हा कधी युद्ध होतात किंवा अशी परिस्थिती निर्माण होते तर तेव्हा दुष्काळ येतो. आज आपल्याला सर्वांना माहिती आहे की एखादी कुठलंही जागतिक संकट जेव्हा देशावर येतं किंवा जगावर येतं तर कुठल्या प्रकारच्या समस्यांना आपल्याला तोंड द्यावं लागतं हे आज आपण स्वतः अनुभवत आहोत. कारण कोविड-19 जे आहे, जे वर्ल्ड वाईड स्प्रेड इन्फेक्शन आहे कोविड-19चं, तर आपण कल्पना करू शकतो की एखाद्या हेल्थ रिलेटेड प्रॉब्लेममुळे अशी काही परिस्थिती निर्माण जर होऊ शकते तर युद्ध काळात नेमकं काय घडत असेल, कुठली परिस्थिती निर्माण होत असेल. स्वातंत्र्यानंतरच्या काळात पहिल्या 20 वर्षामध्ये भारताला 3 युद्धांना सामोरे जावं लागले आणि त्या युद्धांमध्ये बरेचशी हानी झाली, जसं की वित्त हानी झाली, पैसा रिलेटेड हानी झाली, जीवित हानी झाली, लोकांचे जीव गेले, अन्नाचा तुटवडा निर्माण झाला. अशामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आणि अशा परिस्थितीला त्या काळात भारताला तोंड द्यावं लागलं, त्या परिस्थितीला समोर जावं लागलं. पण आज भारत एक विकसनशील देश आहे. ठीक आहे. तर असंच ब्राझील देशाबाबतीत काय झालं की ब्राझील जो देश आहे तो 1-2 नाही तर जवळपास 3 शतक 300 वर्ष पोर्तुगीजांच्या राज्याखाली होता. पोर्तुगीजांनी जवळपास 300 वर्ष त्या देशावर राज्य केलं. त्यानंतर ब्राझीलला 1822ला स्वातंत्र्य मिळालं. स्वातंत्र्यानंतरही हा देश जवळपास 55 वर्ष म्हणजे अर्धशतक लष्करी राजवटीखाली राहिला. स्वातंत्र्यानंतरच्या काळात देखील या देशाला अनेक समस्यांना तोंड द्यावं लागले आणि 20व्या शतकाच्या शेवटी या देशाला जागतिक जी वित्तीय समस्या निर्माण झाली होती त्याचा सामना करावा लागला. वित्त म्हणजे पैसा रिलेटेड. आज ब्राझील देश प्रगत आणि विकसनशील देश म्हणून ओळखला जातो. भारत आणि ब्राझील या दोन्ही देशात स्थानासंदर्भातील कोणत्या बाबी वेगळ्या आहेत? आपण पाठ बघितलेला आहे, याच्यात स्थान बघितलं आपण की कुठल्या देशाचं स्थान कुठे आहे आणि कुठल्या देशाचं स्थान कुठे आहे. तर कुठल्या बाबी वेगळ्या आहेत आपल्याला हे बघायचं आहे. भारत आणि ब्राझील हे दोन्ही देश गोलार्ध आणि खंड, त्यानंतर समुद्रकिनारे, गोलार्ध, खंड आणि समुद्रकिनारे या तिन्ही बाबींमध्ये वेगळे आहेत. या बाबी वेगळ्या आहेत. तर ते कशा ते बघूया. भारत हा जो देश आहे हा देश पूर्व आणि उत्तर गोलार्धात पसरलेला आहे. तर भारत जो देश आहे पूर्व आणि उत्तर गोलार्धात आहे आणि ब्राझील देशाबद्दल आपण आधी पण बघितलं, तो दक्षिण गोलार्धात मुख्यतः आहे आणि काही भाग त्याचा उत्तर आणि पश्चिम गोलार्धात आहे. तर ब्राझील देश दक्षिण गोलार्धात आहे आणि काही भाग उत्तर आणि पश्चिम गोलार्धात आहे. तर स्थानाबाबतीत दोनही देश जे आहेत ते वेगवेगळे आहेत. त्यानंतर खंडाबाबतीत बघूया. भारत जो देश आहे हा आशिया खंडात आहे, तर ब्राझील जो देश आहे तो दक्षिण अमेरिका खंडात येतो. तर भारताला लाभलेले जे समुद्रकिनारे ते हिंदी महासागर आणि अरबी समुद्र किनारा आहे. तर ब्राझील देशाला अटलांटिक महासागर हा महत्त्वाचा समुद्रकिनारा आहे. अटलांटिक महासागरामध्ये उत्तर अटलांटिक महासागर आणि दक्षिण अटलांटिक महासागर हा महत्त्वाचा समुद्रकिनारा आहे. तर खंड, त्यानंतर गोलार्ध, त्यानंतर समुद्रकिनारे या तीनही बाबतींमध्ये भारत देश आणि ब्राझील देश हे वेगळे आहेत. त्यानंतरचा जो प्रश्न दिलेला आहे तो आहे भारत आणि ब्राझील या देशाचा रेखावृत्तीय विस्तार आणि अक्षवृत्तीय विस्तार. ठीक आहे. तर सगळ्यात आधी मागील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रेखावृत्तीय विस्तार आणि अक्षवृत्तीय विस्तार हे दोनही सांगितलेलं आहे. मी आणखी तुम्हाला म्हणते की ज्या विद्यार्थ्यांनी नाही बघितलेला आहे तो व्हिडिओ तो तुम्ही बघा, कारण मी आजपर्यंत बरेचशा विद्यार्थ्यांचं ऑब्झर्व केलेलं आहे, त्यांना नकाशा वाचन नाही जमत आणि काहीशा विद्यार्थ्यांना जे छोटे हे खूप सोपी असे कन्सेप्ट्स आहेत
जर तुम्हाला एकदा कळले तर तुम्ही स्वतः ते शोधू शकता, ते उत्तर काढू शकता तुम्ही. अवघड असं काही नाही त्यात. तर तुम्ही बघा तो व्हिडिओ, तुम्हाला कळेल त्यात. आणि तुम्हाला काही डिफिकल्टीज आलेत तर तुम्ही मला विचारा, ठीक आहे. तर रेखावृत्तीय आणि अक्षवृत्तीय विस्तार भारताचा आणि ब्राझील देशाचा बघू. तर भारत देश जो आहे त्याचा अक्षवृत्तीय विस्तार 8°4' उत्तर ते 37°6' उत्तर असा आहे. तर भारत देशाचा रेखावृत्तीय विस्तार जो आहे तो 67°7' पूर्व ते 97°25' पूर्व असा आहे. तसेच ब्राझील देशाचा बघितलं तर ब्राझील देशाचा अक्षवृत्तीय विस्तार 5°15' उत्तर ते 33°45' दक्षिण असा आहे. दिशा कशा ठरतात हे देखील मी त्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. ब्राझील देशाचा रेखावृत्तीय विस्तार 34°45' पश्चिम ते 73°48' पश्चिम असा आहे, ठीक आहे. त्यानंतर प्रश्न 3 अचूक पर्याय निवडा, ठीक आहे. भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक रिकामी जागा नावाने ओळखले जाते. तर ते इंदिरा पॉइंट आहे नकाशा. त्यानंतर दिलेलं आहे दक्षिण अमेरिका खंडातील हे 2 देश ब्राझीलच्या सीमेलगत नाहीत म्हटलेलं आहे बघा, ठीक आहे. तर चिली आणि इक्वेडोर जो आहे हे 2 देश ब्राझील देशाच्या सीमेलगत नाही आहेत, ठीक आहे. त्यानंतर दिलेलं आहे की दोन्ही देशातील राजवट रिकामी जागा प्रकारची आहे. तर दोन्ही देश म्हणजे ब्राझील आणि भारत या दोन्ही देशामध्ये जी राजवट आहे ती प्रजासत्ताक आहे. दोन्ही देश प्रजासत्ताक प्रणालीला फॉलो करतात. त्यानंतर प्रश्न दिलेला आहे, आकृती दिलेला आहे, या गोलार्धाचा भाग आहे, ठीक आहे. तर गोलार्धाचा विचार करता खालीलपैकी भारत कोणत्या गोलार्धात आहे, म्हणजे खालील पर्यायापैकी, ठीक आहे. तर भारत हा देश पूर्व आणि उत्तर गोलार्धात आहे हे आपल्याला माहिती आहे. तर पहिलं ऑप्शन रॉंग होईल, दक्षिण गोलार्ध. त्यानंतरचं पण आडवा जो भाग आहे दक्षिण गोलार्धाचा तो पण रॉंग होईल. त्यानंतरचं जे उत्तर गोलार्ध आहे हे उत्तर आहे, कारण की पूर्व आणि उत्तर गोलार्धात आहे तो देश. की यात उत्तर तर दिलेलं आहे, याचा पण दक्षिण गोलार्ध पण दिलेला आहे, म्हणून हे पण रॉंग आहे. त्यानंतरचा प्रश्न दिलेला आहे, गोलार्धाचा विचार करता ब्राझील प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या गोलार्धात आहे. बघा, ब्राझील देश जो आहे तो उत्तर गोलार्धात पण आहे आणि दक्षिण गोलार्धात पण आहे, पण प्रश्नामध्येच म्हटलेलं आहे की प्रामुख्याने कोणत्या गोलार्धात आहे, ठीक आहे. तर इथे उत्तर आणि दक्षिण गोलार्ध हा रॉंग होईल, हा पण रॉंग होईल. उत्तर गोलार्ध तर नाहीच आहे, प्रामुख्याने विचारलेला आहे, तर त्यामुळे दक्षिण गोलार्ध हे योग्य आहे, ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता आकार ब्राझीलचा किनारी भाग योग्य प्रकारे दर्शवतो. किनारी भाग म्हणजे कुठला भाग, आपल्या भारताचा नकाशा आपल्याला माहिती आहे, तसेच ब्राझील देशाचा नकाशा माहिती आहे. तर जो भाग समुद्राने व्यापलेला आहे, म्हणजे देशाचा जो आपला आकार आहे आणि त्या आकाराला लागून असलेला जो किनारा आहे, तर तो भाग कसा दिसतो खालीलपैकी. तर ब्राझील देशाच्या बाबतीत विचारलेला आहे, तर हे रॉंग आहे. तुम्ही बघून घ्या, अटलांटिक महासागर आहे त्याच्या सागरी किनाऱ्यामध्ये, तर हे रॉंग आहे, ठीक आहे. हा पण रॉंग आहे. त्यानंतर हा भारत देशाचा लक्षात येईल तुम्हाला, खालचं टोक दक्षिणचा भाग आहे हा भारत देशाचा, असं चित्र दिसत आहे. तर हे जे उत्तर आहे हे बरोबर आहे. तुम्ही एकदा नकाशात जाल तर तुम्हाला ते लवकर कळेल, ठीक आहे. त्यानंतर खालचा जो प्रश्न दिला याच्यात भारताच्या किनारी भागाबद्दल विचारलेला आहे. तर भारताचा किनारी भाग हा तर बिलकुल नाही आहे. भारताचा नकाशा तुमच्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर असेल की आपला भारत देशाचा नकाशा कसा आहे. आणि वरचा पूर्ण जर भाग जो आहे उत्तर भाग, तर उत्तर पूर्ण भागामध्ये शेजारी देश आहेत, पाणी नाही आहे, समुद्र किनारे नाही आहे. दक्षिण जो भाग आहे, दक्षिण भागामध्ये समुद्र किनारे लाभलेले आहे, हिंदी महासागर आहे, त्यानंतर अरबी समुद्र आहे. तर जो खालचा भाग आहे तो कसा दिसतो, हा तर नाहीच आहे, हाही नाहीच आहे. हा सगळ्यांना माहिती आहे की असं खाली हा जो भाग आहे हा आपला दक्षिण भाग आहे आणि मग समुद्र किनारा आहे, इकडे कुठेतरी श्रीलंका आहे, ठीक आहे. तर इथे आपला पार्ट 2 स्थान आणि विस्तारचा स्वाध्याय संपलेला आहे. तुम्हाला कुठल्या डिफिकल्टीज असेल किंवा काही प्रॉब्लेम्स जात असेल तर तुम्ही मला कळवा. यानंतरचा जो स्वाध्यायाचा भाग राहील त्याची मी लिंक देऊन देईल, बाकी पाठाचे जे स्वाध्याय असतील त्याची, ठीक आहे. आणि यानंतर आपण पार्ट 3 जो आहे तो बघू. थँक्यू, बाय.